जय भीम, जय शिवराय. गुड मॉर्निंग सर्वांना. आज कसे आहेत तुम्ही? आशा करतो की तुम्ही सगळेजण खुश आणि चांगले असताल. सर्वांना मकर संक्रांतीचे खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. काय गेलं काय बोलणार? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांना मकर संक्रांतीचे खूप 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 शुभेच्छा. ठीक आहे. आज चला बघूया काय काय तयारी चालली आहे. आता आमच्या तर आंघोळी आम्ही तर फ्रेश होऊन झालेलो आहे. ओके, घरचे पण झालेले. दीदीने बघा कशी रांगोळी काढली मला दाखवतो मी. दीदी आज मस्त रांगोळी काढली, छानशी छोटीशी काढलेली पण एकदम मस्त काढलेली. मम्मीचं काय चाललंय बघू. मम्मीचा आज प्रोग्राम काय बघू. गॅस संपत आलाय. खत्म, बाय, टाटा, गुड बाय, गया. होय. आणि दीदीचं काय चाललंय आज? काय बेत आहे मग संक्रांतीचं? पुरणपोळी. पुरणपोळी काय चाललंय? आज बायकोनी बनवला आहे पुरणपोळीचा बेत. गोडधोड सर्वांनी या खायला. अजून व्हायच्यात, होऊन तरी दे आणि मग सांग. गॅस संपायला लागलाय. होय का? मग लावा की. मग दीदीने मस्त रांगोळी काढली आज. आंघोळ झाली का? हे यज्ञू पडला ग बाबू माझा. यज्ञू पडला. पतंग आणायची म्हणून इथं माझ्या मोठं नको. यज्ञू पडला. यज्ञू पडला बघा कसं लपून बसला. पतंग आणायला जायचं म्हणून एवढ्या ह्याच्यात पडला. खूप झालं. इथून येता येता आता धपकेनी बदक दिशी पडला. कसा पडला? बदक दिशी पडलं पोरग माझं. बसताय तुम्ही रडते तो मुलीसारखा. लागला तर काय नाही. शाळेत पाडल्या बिडल्या गेला एक थिपच होत नाही. हा मम्मी पप्पा समोर पाडल्या गेल्या डोळ्यातून पाणी येते. आहे की नाही? तुम्हाला काय चालेल? नो, नंतर काय मी आता नाही. आवाज पण बोलले करायचं ते. हा पोरा दुसरीची पोरं कशी आहेत? होय, आपली पोरं आहेत नाही गाठ आहे. जरा काय झालं की लगेच रडतात. कुठपर्यंत आलं स्वयंपाकाचं? तेव्हा गॅस संपला. आता पोळ्या कशा बनवायच्या? नुसती डाळ शिजून झाली. आयुष्यभर ह्या संपला. आता वादच झालं मग संक्रांतीचं पोळ्याचं. डाळ शिजली, आता संपला गॅस. जा पहिला गॅस घेऊन या. गॅस संपला. आज पोळ्यांचा बेत केला होता बायकोने मस्त. काय आता अगोदर गॅस भरून ठेवायचं कळत नाही का तुम्हाला? सांगितलं होतं आठवडाभर अगोदरच. जा पहिला गॅस घेऊन या. आणायचं गॅस. आणायचं नाही तर पोळ्या भेटणार नाही. बर लावा पटकन. इकडे देते. लावा की पटकन. चेक नको करायला का? किती वेळ झाला? चेक कर. दमले पप्पा दमले. चला कर पटकन. भूक लागली आता पोळ्या खायला. सुनेला सांगतात नाही का लवकर उठून लवकर आवरावं म्हणून? सुनाला उठता येत नाही ना लवकर. त्याला काय करायचं? का उठत नाही? का उठत नाही बाई? लवकर उठतच नाही. तिने 8 वाजता उठली. होय, बरं आहे. मायले चांगलं बरं माझं ही करताय. आता बसा तुम्ही पोळ्या खायला दोघं जण. तुम्हाला बरोबर दाखवते. करेल की मम्मी? दाखवणार. हो आणखी पतंग आणायचं नाही का? पतंग आलो आपण. पाणी पितो मला. मटणी बोलायचं. हा काय भारी वास सुटलाय. हो झालं का? पत्र केले खायला. अरे अजून म्हणून तरी दे खाणार. त्याचं हे झालं ना, बघायला गेला झालंय का नाही. काय चाललंय बायको? पुरण वाटायचं. मम्मी बघ तू बघ वाटू लाग पटपट करू लाग. खायला म्हणजे भूक लागत आम्हाला. पुरण खायचे आहे की नाही? पुरणपोळी खायची आहे की नाही? येत
बायको चाललंय वाटणं पुरण. किती पडतंय बघू. असं पडतंय काय बारीक. अरे तो ताईचा फोन आलता. चप्पल घालून दे मला. उतरा. पाटल पाहू नको. पाटल व्यवस्थित. अरे बापरे छान आहे पतंगी. मस्त मस्त. आता मी पण उडवणार आहे. किती मार्क पतंग माहितीये का. सगळा बंडल घ्यावा लावला. काय एक भेटली नाही का. एक नाही भेटत. एक दोन भेटत नाही म्हणलं. बरं आहे दुकानवाला चांगलं स्वतःच करायला लागला. फायदा करून घेतला. लोक किती पतंग आहे. 6 पतंग आहेत वाटतं मला. मजा येत नसते. किती पण उडवणार ना माझी. माझं वाईट आहे. माझं वाईट आहे. एक पे माझं वाईट कलर आहे. तुझ्या पतंगीला शिफ्ट लावून सगळेजण उडवूया. 6 पतंग घेत. ती माझी. पाटल पाटल. माझी वाईट आहे. माझी वाईट आहे. माझी वाईट आहे. माझी वाईट आहे. घेतली का? तुझ्या ती मला बोलू का. वाईट होती बरोबर नाही. मला पाहिजे बघा. हे बघ कशी बघ काय. वाईट होती बरोबर काय. उडणार पण नाही. ती फक्त शिल्लक. चालेल. सगळ्यांना आणलेलं आहे. सगळ्यांनी एक एक करून उडवा. एक म्हणजे पहिली मम्मीला द्या उडवायला. मम्मी तू एक उडव. उडवा बरं. ए सरक साईडला उडवा. हा पाटल 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 पाटल. चला पतंग आणली. आता पतंगाला कंडी बांधूया. दोरा पण आणलाय. एक 2 पतंग येते. रेड आणि व्हाईट. माझी वाईट आहे. पण रेड चांगली उडती बरं का. चालते मग माझी रेड. कसं काय आणणार आहे. बोलासाठी आज पतंग खूप दिवसातून पतंग उडवतो आम्ही. पतंग म्हणले की पहिला आमचं कधी आम्हाला पतंग भेटायची. पतंग आम्ही किती आणलं माहितीये का. 4 आणि 8 पतंग आणले. 4 आणि 8. 4 आणि 8 नाही. 4 आणि 8 25 पैसे रे बाळा. 25 पैसे. 50 पैसे. हा आता 60 रुपयाला भेटायला लागले. माझे ग्रँडफादर आहे ना म्हणजे आजोबा आम्हाला 50 पैसे 1 रुपया असे द्यायचे. ते पण आम्ही रडून रडून मागून घ्यायचो पतंग उडवायची म्हणून. रडून का. कारण की आम्हाला आहे ना पतंग उडवून द्यायचे नाही का. ही दोरा आहे ना हा कापतो. हा कापतो. हा दोरा आहे ना साधा दोरा आहे. पण पतंग उडवताना नेहमी काही जण मांजा वापरतात. आम्हाला खूप वेळ होतो मांजा बनवायला. आमचे मित्र माझे मित्र स्वप्नील टिंकू. कलरची दोरी का नाही वापरत. अरे ते कलरचे दोरे आहेत ना त्याला मांजा म्हणतात. ते खूप धार असते त्याला. आणि माणसाचे गळे कापतात. इथं कापलं होतं असं. एवढं कापलं होतं. आमचा सुद्धा होता माझा माहितीये का. मला महिन्याभर असं जेवती. आपण आता बांधतोय पतंगीची कन्नी. मला पण येते बांधा. लवकर बांधा ना. झाली. अजून स्वप्नील खूप आम्ही पतंग गोळा करा. काय पतंग उडवायला जा गोळा करायला जा पहिले फुटलेल्या पतंगी. हा मग पकडा जातो की आम्ही. पतंग गुल झाली आणली का की पकडा जातो. कशी होती. दाखव. दीदी आता बोरं घेऊन आली आहे. धुती आता ती. आता आम्ही बोरं खाणार धुतल्यावर. बघा मम्मी आता खाताना व्यवस्थित खा. बोराची बी गेली तर झाडी डोक्यात न गळ का. हो अच्छा हमको सिखा रिया है. हा मम्मी आता हे करते. खाली कन्नी बांधून एका पतंगीची खाली कन्नी बांधून आता दुसरी पतंग घेऊया कन्नी बांधायला. केलं का बोराच्या बिया पोटात कधी. हो खाली बारीक बारीक ते चिनी मिनी बोल. अजून काय आमच्या डोक्यावर काही झाड आलेलं नाही दिसायला. लहानपणी मम्मी अण्णा म्हणायचे ना बोराची बी गेली आता तुझ्या पोटातून झाड येणार आहे. असं डोक्यातून वरती येणार. अजून तर काही झाड आलंच नाही म्हणून.
बघू बोर धुतले का नीट खा चला द्या आम्हाला खायला. बायकोने काय मस्त पोळ्या केल्यात. अरे काय अशी कधी करते, जरा स्माइल बिल देऊन जरा पोळ्या कौतुक करतो तुझ्या पोळ्याचं. तसं काहीच नाहीये होय. हा म्हणा खाऊन बघा कसं लागतंय, कसं झालंय सांगा आम्हाला. तुम्ही त्याच्यावर ठरलेले असते. काय देऊ बाळा? बॉक्स? हे बघा असं आहे, पोळ्याचं कौतुक केलं तर तोंड वाकडं होत. खाऊन खायला बायको आता खायला दिलं काय तो म्हणून केलो मी मग दबली बायको इथं त्याचं काही नाही तुम्हाला टेन्शन. पाणी पाजताय का जरा तरी? पाणी हे काय पाणी काढून दिलं पोरांनी, पाणी काढून दिलंय यदनुनी. बोल तू बायको. परत मी उडवणार आहे. येणार मम्मी तू येणार का पतंग उडवायला? बघायला ना. दीदी उडवणार का पतंग? मी तर उडवायला म्हणजे उडवणार. फाटले तर काय फाटून काढून दे. फाटणार. अरे वा पोळ्या चालत खायला. कशा आल्यात यज्ञू? अरे तोंडाला पाणी सुटलं. अरे वा किती काळजी करते बायको. बघा भजी खायला दिली मला. हा मस्त मस्त कांदे भजी अजून 2-3 कांदे वापर मला. हाय बायकोची पोळी बा पुरणपोळी कधी फुगली. हा बायको फुगली. बघा बायकोची स्माइल. किती आनंद झालाय. बघू. अरे वा या मस्त कटाची आमटी आणि पुरणपोळी भजी या सर्वांनी खायला. असं बघून तर असं वाटतं की आमटी प्यावं मस्त. प्या प्या. छान. चला वाडा पटकन आवाज द्या. उठी का पतंग? हवा नाही काय नाही. मम्मी काय करताय? आमची पतंग उडाणं झाली. हवाच नाहीये. पतंगीशिवाय हवा उडत नाही. चला उड बाई उड वरती चांगली मस्तपैकी. सोड ना बाळा खाली. वाट बघून बघून झोपल्यासारखं झालं. हवा येईना ही बघा. बघू पप्पाची पतंग कुठे गेली. वार नाही काय गाडी होती पतंग जात नाही ना वरती. चल ती खाली. काय मग कसं वाटतंय पतंग उडवताना? बिना हवेची पतंग. इकडे तरी बघा पतंग उडतच नाहीये. बघा कशी पतंग उडवायला पोरं आले जिकडे तिकडे. मग आता आम्ही पतंग खाली आलेलो आहे. संध्याकाळ झाली. हवा पण एवढी काय नव्हती तरी पतंग उडवली आम्ही. आहे का नाही बायको? बायकोनी पण शूट केले व्हिडिओ पतंगी उडवताना. तिला पण जरा बोर झाले कारण की हवा तशी नव्हती. हवामुळे ना. बरं काय नाही काय नाही तरी आजचा दिवस मस्त गेला आपला. आहे का नाही? बायकोने आज मस्त गोडधाड. अरे कहना क्या चाहते हो? गोडधोड. हा गोडधोड खायला बोलवलं. पोळ्या वगैरे. आहे का नाही मम्मी? तुला आवडले का? आवडले ना. आता मुलं अभ्यासाला बसलेत. बरं आता आम्हाला परत पुरणपोळी खायची इच्छा झालेली आहे. बायको आमच्या परत पुरणपोळा बनवणार. हो ते पण खाणार. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर चला आजचा ब्लॉग इथंच आम्ही संपवतो. परत पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय.